नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आशंकाज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप आणि चिकन लॉलीपॉपसाठी जे मेन लागणारी आपली चटणी आहे, शेजवान चटणी. त्या चटणीसाठी आपण काल काश्मीरी मिरच्या रात्री भिजत ठेवल्या होत्या आणि आता आपण पुढे बघूया चटणी कशी बनवायची. फर्स्ट आपल्याला चटणी हवी आणि नंतर मग आपण लॉलीपॉपची तयारी करूया. तर चला बघूया. मिरची मी मधून कापून तिच्या सगळ्या बिया काढून घेते आणि एकदा वॉश करतानाही तिच्या सगळ्या बिया निघून जातील. तुम्ही रात्री भिजत टाकायच्या आधी तिच्या बिया काढू शकता आणि मग भिजत टाकू शकता. आता मी लसूण एकदम छान बारीक कापून घेते आणि अद्रक खूप छानपैकी सगळं बारीक कापायचं आहे. जाडं नाही राहायला पाहिजे. आणि आता मी घेते पार्सलीची देठं. पार्सलीची देठं नसतील तर तुम्ही कोथिंबीरची देठं यूज करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. मी इथे चाईव्स घेते. चाईव्स हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता आणि जर अवेलेबल असेल मार्केटला तर तुम्ही यूज करू शकता. ह्याच्याने तुम्हाला गार्लिकचा अरोमा जसा येतो तसाच अरोमा शेजवान चटणीमध्ये भेटेल. त्यासाठी मी ॲड केलेला आहे. हिरव्या मिरच्या 2 तिखट असतील तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल. आणि आता मी ज्या भिजवलेल्या मिरच्या होत्या त्यांना छानपैकी पेस्ट करून घेते. पाणी ॲड करताना एक लक्षात ठेवा, जेवढं कमी पाणी टाकाल तेवढं चांगलं आहे. चटणीमध्ये जेव्हा मिरचीची पेस्ट ॲड करू तेव्हा ते पाणी उडणार नाही. तर आपली चॉपिंग कटिंग झालेली आहे शेजवान चटणीसाठी आणि जे लागणारे साहित्य आपण घेतलेले आहेत ते चॉप गार्लिक, चॉप जिंजर, पार्सलीची देठं आहेत आणि चाईव्स घेतलेलं आहे आणि इथे मी ग्रीन चिली घेतलेली आहे 2 आणि स्टार एनिस घेतलेले आहेत, चक्रफूल, चिली सॉस, केचप, व्हिनेगर आणि सोया सॉस आणि ही आपली भिजवलेली मिरची जिची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण पाहूया पुढची प्रोसेस. शेजवान चटणीला आपल्याला थोडं तेल जास्तच लागतं आणि जो एक्सेस ऑइल आहे तो तुम्ही चायनीजमध्ये यूज करू शकता नूडल्स वगैरे बनवण्यासाठी. ह्याच्यामध्ये मी तेलामध्ये स्टार ॲनिस घेतलेले आहेत, चक्रफूल, लसूण, अद्रक, पार्सलीची देठं आणि चाईव्स. आता मी ॲड करते ग्रीन चिली आणि जी आपण पेस्ट बनवलेली होती मिरचीची ती. हे छानपैकी एक तुम्हाला 10 ते 15 मिनटं स्टर करत राहायचं आहे. त्याच्याने छानपैकी एक मिरचीचा क्रंच तयार होईल, तेल सुटला जाईल आणि छान अशी टेस्ट येईल. आता आपल्याला 15 मिनटानंतर हे असं झालेलं आहे चटणी. खूप छान दिसते, तेल सुटलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये सोया सॉस, व्हिनेगर, चिली सॉस, केचप ॲड करून घेते. ही साखर आणि मीठ हे सगळं ॲड केल्यानंतर मी छान स्टर करते एक 2 ते 3 मिनटं. 2 ते 3 मिनटानंतर चेक करून घेते. छान चटणी रेडी झालेली आहे. ही मी फक्त आजसाठीच बनवली आहे लॉलीपॉपसाठी. त्याच्यामुळे मी याच्यावर गार्निश करते चाईव्सने. आपली शेजवान चटणी रेडी झालेली आहे एकदम मस्त. आता आपण लॉलीपॉपला शेप आणून देऊया आणि त्याला मॅरिनेशनला ठेवून देऊया फॉर 30 मिनिट्स. ओके, तर चला पाहूया. लेग पीसला चिकन लॉलीपॉपच्या शेपमध्ये आणण्यासाठी त्याला सर्कल मोशनमध्ये कट करायचं आहे आणि वरच्या साईडला हळूहळू खाचे मारत मांस वरती घ्यायचं आहे आणि छान असं त्यांना वरती करून एक लॉलीपॉपचा शेप द्यायचा आहे आणि हा मस्तपैकी रेडी झालेला आहे. आता आपण मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत अद्रक लसूणची पेस्ट, ब्लॅक पेपर, चिली सॉस, व्हिनेगर, सोया सॉस, शेजवान चटणी जी आपण बनवलेली आहे, 3 स्पून मी इथे कॉर्नस्टार्च ॲड करते आणि 5 टेबलस्पून मी इथे मैदा ॲड करते आणि एक होल एग ॲड करते. होल एगमध्ये तुम्ही जी आतली गायर आहे ती काढू शकता, पण मी पूर्ण घेत आहे, ऑप्शनल आहे. काही काहींना ती गायर नाही आवडत आणि मीठ चवीनुसार ॲड करून त्यांना मिक्स करायला घेते. इथे मी थोडासा कलर ॲड केलेला आहे. कलर ऑप्शनल आहे म्हणून मी नाही दाखवला. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आता मी कढई छान तापवून घेतलेली आहे तेलाची. त्याच्यामध्ये लॉलीपॉप सोडून एक मी 10 ते 12 मिनटं प्रत्येक पीस फ्राय केलेला आहे, कारण की आतून छान शिजायला हवे. आणि इथे मी सगळे पीस फ्राय करून पुन्हा रीफ्राय करते रेस्टॉरंटसारखं टेक्स्चर यायला आणि टेस्ट यायला. आपले लॉलीपॉप रेडी झालेले आहेत आणि यातले 4 पीस मी शेजवान सॉते करते. त्यासाठी मी घेतलेला 1 टेबलस्पून ऑइल, जिंजर गार्लिक पेस्ट आणि स्प्रिंग ऑनियनचा जो व्हाईट पार्ट आहे तो चॉप करून घेतलेला आहे, चाईव्स,
आणि ब्लॅक पेपर हे सगळं मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये मी ॲड करते 1 टेबलस्पून शेजवान चटणी जी आपण बनवलेली ती, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, छान स्टर करून घेते. आता त्यात ॲड करते थोडं पाणी आणि मीठ. पुन्हा 1 ते 2 मिनटं मी त्यांना बॉईल होण्यासाठी ठेवते आणि त्याच्यामध्ये लॉलीपॉप ॲड करते 4 पीस. छानपैकी सगळीकडे परतवून घेते म्हणजे त्यांना सगळीकडे लागले जातील अँड दिस इज कंप्लीट. तर आपले चिकन लॉलीपॉप झालेले आहेत रेडी. तर आपण इथे 2 टाइप्सचे लॉलीपॉप बनवलेत, एक नॉर्मल आणि एक शेजवानवाले. तर आपण आता टेस्टिंग करूया त्यांची. अप्रतिम, खूप छान झालं. आणि आता शेजवानवाले बघूया. खूप छान झालेत, अगदी रेस्टॉरंट सारखे झालेले आहेत. तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्हाला भरपूर आवडतील आणि फॉलो, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. असेच पाहत राहा आशंकाज किचन चॅनल. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.